नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण सोशियोलॉजी हा ऑप्शनल सब्जेक्ट डिस्कस करणार आहोत। ऑप्शनल सब्जेक्ट आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पूर्ण जर्नीमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो। थ्रूआउट प्रिपरेशन तुम्हाला विचारला जाणारा इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो, तुमचा ऑप्शनल कुठला आहे, तुझा ऑप्शनल कुठला आहे, कुठला सब्जेक्ट तो ऑप्शनल म्हणून घेतला आहे। आणि प्रत्येक ॲस्पिरंटच्या मनातही हेच कन्फ्युजन चालू असते की माझा ऑप्शनल सब्जेक्ट कुठला असायला हवा, कुठला सब्जेक्ट माझ्यासाठी बेस्ट राहील, कुठला सब्जेक्ट माझ्यासाठी प्रिपरेशनला इझी राहील किंवा कुठला सब्जेक्ट मला जास्त मार्क्स मिळवून देतील। त्यामुळे थ्रूआउट प्रिपरेशन किंवा थ्रूआउट आपली कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या जर्नीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट पार्ट असतो तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट। आणि या ऑप्शनल सब्जेक्टवरूनच फार कन्फ्युजन एक ॲस्पिरंट्समध्ये असतात की कुठला बेस्ट आहे, कुठला घेण्याचा आहे, कुठला नाही घेतला पाहिजे किंवा कुठला क्रायटेरिया आपण यूज केला पाहिजे ऑप्शनल सिलेक्ट करत असताना। त्या सर्व क्युरीजचं, या सर्व कन्फ्युजनचं डिस्कशन आज आपण या सेशनमध्ये करणार आहोत। आणि त्यातच आपण डिस्कस करणार आहोत आपला सोशियोलॉजी हा ऑप्शनल, की हा ऑप्शनल तुम्हाला कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते, का म्हणून तुम्ही सोशियोलॉजी हा सब्जेक्ट ऑप्शनल म्हणून सिलेक्ट करायला हवा, याचं डिस्कशन आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत। मग ऑप्शनल सब्जेक्ट सर्वात इम्पॉर्टंट असतो, पण ऑप्शनल सब्जेक्ट का इम्पॉर्टंट असतो याचं जर आपण ॲनालिसिस केलं तर हे बघा, हे आपलं एक मेन्सचं एक्झामिनेशनचं एक मार्किंगचं डिस्ट्रीब्युशन आहे। आपल्याला माहित आहे की आपला जो एसे पेपर असतो तो 250 मार्क्सचा असतो। त्यानंतर आपले हे चारही GSचे पेपर असतात, जे प्रत्येक पेपर 250 मार्क्सला असतो। त्यानंतर आपल्याला ऑप्शनलचे 2 पेपर असतात, पेपर 1 250 मार्क्स आणि पेपर 2 250 मार्क्स। अशा करेने आपली जी ग्रँड टोटल बनते ती बनते 1750 मार्क्सची। हा टोटल झाला। मग हे टोटल मार्क्समधून आपला जो आहे नंबर लागत असतो, आपल्याला स्कोअर करायचा असतो आणि आपण मेन्स क्लासिफाय करतो। परंतु आपण याचं जर स्मार्टली एक ॲनालिसिस केलं किंवा स्मार्टली आपण या सर्व गोष्टींकडे बघितलं तर ॲनालिसिस करत असताना आपण जो इनपुट आउटपुट क्रायटेरिया यूज करतो। इनपुट आउटपुट क्रायटेरिया नेमका काय असतो? इनपुट म्हणजे काय की एखाद्या सब्जेक्टसाठी आपण किती टाईम इन्व्हेस्ट करत आहे, आपण किती मेहनत इन्व्हेस्ट करत आहे, किती थरोली एक सब्जेक्ट आपण प्रिपेअर करत आहे, आणि या सर्व इनपुट आपण दिल्यानंतर त्यातून मिळणारा आउटपुट काय आहे, म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळत आहे, तुमचा स्कोअर किती वाढतोय, तुम्हाला तो फायदेशीर ठरत आहे की नाही। एखाद्या सब्जेक्टला जर तुम्ही 2 महिने 3 महिन्याचे प्रिपरेशन देत आहे, मग एवढा इनपुट दिल्यानंतर त्यातून मिळणारा आउटपुटही तेवढा असायला पाहिजे, तुमचं स्कोरिंग आलं पाहिजे, तुमचे क्वेश्चन डील झाले पाहिजे। या सर्वांचा जो एक अंदाज आपण घेतो, या सर्वांचा ॲनालिसिस जो करतो आपण, त्याला इनपुट आउटपुट क्रायटेरिया म्हणतो। हाच क्रायटेरिया जर आपण स्मार्टली या मार्क्स डिस्ट्रीब्युशनमध्ये बघितला तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे 3 सब्जेक्ट ठरतात। ते म्हणजे एसे, त्यानंतर दुसरा आहे ऑप्शनल आणि त्यानंतरचा आहे GS4। हे असे 3 सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला हाय स्कोर मिळवून देण्यासाठी मदत करतील किंवा तुमचं एक बेस्ट स्कोरिंग तुम्हाला येण्याचा जर चान्सेस असतील तर ह्या 3 सब्जेक्टमध्ये आहे। मग बाकी GSमध्ये का नाही? तर बघा, GS1 जर आपण कन्सिडर केला, GS2 आणि GS3 ह्याचा जर आपण सिलेबस बघितला तर याचा सिलेबस हा सर्वांना कॉमन आहे। तुमचे माझ्यासारखे जेवढेही ॲस्पिरंट असतील ते सर्व या 3ही सब्जेक्टचा प्रिपरेशन करणार आहे। सर्व सब्जेक्टसाठी जवळपास सारखं स्टडी मटेरियल यूज आहे किंवा ज्या पद्धतीचे स्टडी मटेरियल सर्व ॲस्पिरंट यूज करतात त्यामध्ये सिमिलॅरिटी असते। त्यानंतर याचा करंट अफेअरचा पोर्शन सर्वांना सिमिलर आहे। जे करंट अफेअर्सचे मॅगझिन्स आहेत, जे करंट अफेअरचा यूज केला जातो, न्यूजपेपर एडिटोरियलचा यूज केला जातो, तोही सर्वांकडून समान यूज केला जाते। त्यामुळे या 3ही GSचे अभ्यास करण्याची जी एक पद्धत आहे किंवा जी मेथड आहे ही सर्व ॲस्पिरंटची जवळपास सारखी असते। आणि हे सारखं असल्यामुळे यातून मिळणारा जो आउटपुट आहे तोही जवळपास एक सेम लेव्हलचा ॲव्हरेज देते। म्हणजे या 3ही सब्जेक्टमध्ये मिळणारे जे मार्क आहे किंवा वेगवेगळ्या ॲस्पिरंट्सना जेही मार्क मिळतात त्याचा एक सिमिलर ॲव्हरेज आपल्याला मिळतो, कारण प्रिपरेशन सेम असते, आपला इनपुट सारखा असतो, त्यामुळे आउटपुटमध्ये देखील जास्त प्रकारात व्हेरिएशन्स आपल्याला दिसून येत नाही। एक ॲव्हरेज लिमिट आहे, त्या ॲव्हरेज लिमिटमध्ये जवळपास सर्वांना मार्क मिळत असतात। मग असे कुठले सब्जेक्ट आहे की ज्यामुळे ॲस्पिरंट वाईज, इंडिव्हिज्युअल वाईज मार्कांचं व्हेरिएशन होऊ शकतो किंवा तुम्ही तुमचा बेस्ट दाखवू शकतो किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यामध्ये जास्त स्कोर करू शकतो, तर ते सब्जेक्ट आहेत 3। आता बघा, एसे
एसे प्रत्येक ॲस्पिरंटचा एसे लिहिण्याची पद्धत, त्याचा एसे लिहिण्याचा फॉर्मॅट, त्याचं एसे टॉपिकचं सिलेक्शन हे वेगवेगळं असते. प्रत्येकाची मांडणी, ज्याला आपण म्हणतो की ॲन्सर रायटिंगचं प्रेझेंटेशन, हे वेगळं असते. त्यामुळे इथे प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक ॲस्पिरंट स्वतःच्या ॲबिलिटीनुसार वेगवेगळा स्कोअर करतो. सेम तुमचा क्रायटेरिया असतो GS4मध्ये. GS4 जो आपल्याला इथिक्सचा पेपर आहे, त्या इथिक्सच्या पेपरमध्ये देखील आपल्याला अनेक केस स्टडीज असतात, आपल्याला अनेक एक्झाम्पल देऊन ॲनालिसिस करायचं असतो. तर यामध्ये देखील ॲस्पिरंट टू ॲस्पिरंट व्हेरिएशन असते. ज्या पद्धतीने केस स्टडीज प्रत्येक ॲस्पिरंट डील करतो किंवा ज्या पद्धतीचे तो एक्झाम्पल देतो, त्यामुळे एखादा ॲस्पिरंट हे चांगले मार्क मिळवतो, एखाद्या ॲस्पिरंटला कमी मार्क पडतात. मग यामध्ये देखील मार्कांचं व्हेरिएशन्स आहे. आणि तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट, प्रत्येक स्टुडंटचा किंवा प्रत्येक ॲस्पिरंटचा ऑप्शनल सब्जेक्ट हा वेगळा असतो. ऑप्शनल सब्जेक्टची प्रिपरेशन वेगळी असते. इन डेप्थ अंडरस्टँडिंग आहे, कन्सेप्च्युअल आहे, थेरॉटिकल आहे. या सर्व गोष्टींचा विचार घेऊन, या सर्व गोष्टी विचारात घेऊन ऑप्शनलमध्ये येणारी मार्किंग देखील ॲस्पिरंट टू ॲस्पिरंट व्हेरी होते. त्यामुळे तुम्हाला मेन्समध्ये दुसऱ्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे असतील किंवा दुसऱ्यांपेक्षा जास्त प्रकारचे एक व्हेरिएशन आणून तुम्हाला तुमचा स्कोअर वाढवायचा असेल, तर तुमची जी खरी मेहनत असते ती या 3 पेपरमध्ये असते. एसे पेपरमध्ये, ऑप्शनल पेपरमध्ये आणि GS4च्या पेपरमध्ये. आता या तीनही जर पेपरचं ॲनालिसिस आपण केलं तर बघा, GS4चा पेपर 250 मार्क्सचा आहे, एसेचा पेपर 250 मार्क्सचा आहे, परंतु तुमचा जो ऑप्शनलचा पेपर राहणार आहे तो 500 मार्क्सचा पेपर आहे. ऑप्शनल पेपर 1 आणि ऑप्शनल पेपर 2 मिळून. आणि सर्वात जास्त वेटेज जर 500 मार्कांसाठी ऑप्शनलचा आहे आणि ऑप्शनल तुमचा प्ले करत आहे रोल, तर यामुळे ऑप्शनल हा सर्वात इम्पॉर्टंट कंपोनंट UPSC प्रिपरेशनचा किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनचा ठरतो, कारण हा हायेस्ट वेटेज कंटेन करतो. त्यामुळे ऑप्शनल कुठला सिलेक्ट करायचा आहे, ऑप्शनलची प्रिपरेशन कशा पद्धतीने करायची आहे, ऑप्शनलपासून मला कसा आउटपुट मिळणार आहे, तो आउटपुट माझ्यासाठी हेल्पफुल आहे की नाही, अशा अनेक बाबींचा विचार करून, अनेक क्रायटेरियांचा ॲनालिसिस करून आपण हा ऑप्शनल सिलेक्ट करत असतो. आणि प्रत्येकाने करायलाही पाहिजे, कारण त्याचं वेटेज हे सर्वात जास्त आहे तुमच्या प्रिपरेशनमुळे. म्हणून ऑप्शन सिलेक्शन करत असताना नेमका कुठला क्रायटेरिया यूज करायचा आहे, कुठल्या बाबींचा विचार करायचा आहे, कुठला सब्जेक्ट तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, तुम्हाला स्कोरिंगसाठी मदत करणार आहे, या सगळ्यांचा एकंदरीत विचार करणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी आवश्यक आहे, कारण वेटेज ऑप्शनलचं जास्त आहे. मग याच पद्धतीने आज आपण आपला पेपर डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे सोशोलॉजी. तर आजच्या सेशनमध्ये नेमकं आपण काय डिस्कस करणार आहोत की कशा प्रकारे सोशोलॉजी हा तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट ऑप्शनल ठरू शकते, कशा प्रकारे हा तुमच्यासाठी मदत करू शकते तुम्हाला हाय स्कोर मिळवून देण्यासाठी, किंवा कुठल्या क्रायटेरियानी हा ऑप्शनल सब्जेक्ट तुमच्यासाठी फिट होऊ शकते तुमच्या त्या स्ट्रॅटर्जीमध्ये, की जे तुम्हाला त्या मेन्सच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आणण्यासाठी मदत करेल. या सर्व गोष्टींचं डिस्कशन आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. मग या सेशनमध्ये आपण डिटेल एक ॲनालिसिसही बघणार आहोत, आपण सिलेबसचंही ॲनालिसिस बघणार आहोत आणि एकंदरीत आपण आज इंट्रोडक्शन या सोशोलॉजी ऑप्शनलशी आपण घेणार आहोत. तर बघा, सोशोलॉजी ऑप्शनल घेत असताना किंवा सोशोलॉजी हा ऑप्शनल तुम्ही का सिलेक्ट करायला पाहिजे, याचं उत्तर आजच्या या सेशनमध्ये आपण शोधणार आहोत. मग नेमकं सोशोलॉजी ऑप्शनल घेत असताना सोशोलॉजी म्हणजे काय किंवा सोशोलॉजी हा सब्जेक्ट काय आहे, तर सोशोलॉजी हा सिम्पल सब्जेक्ट आहे जो कशाचा स्टडी करतो, सोसायटीचा. सोशोलॉजी हा सोसायटीचा स्टडी करणार आहे. सोसायटी म्हणजे जे आपल्याला घराच्या बाहेर गेल्यावर दिसते, अनेक लोक मिळून जे सोसायटी तयार करतात त्या सोसायटीचा अभ्यास म्हणजे सोशल अभ्यास. मग हा सोशोलॉजी काय करतो, तर हा सोशोलॉजी फक्त थोडं सायंटिफिक पद्धतीने, थोडी सिस्टमॅटिक पद्धतीने या सोसायटीचा अभ्यास करतो बस. आणि हाच आमचा सब्जेक्ट मॅटर राहणार आहे सोशोलॉजीचा. सोशोलॉजी मग नेमकं सोसायटी आता एवढी मोठी आहे, मग या सोसायटीमध्ये नेमकं सोशोलॉजी कशाचा अभ्यास करणार आहे, तर काही नाही, कशा प्रकारे ही सोसायटीचे अनेक कंपोनंट आहे, कशा प्रकारे सोसायटीचे सर्व कंपोनंट एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे, कशा प्रकारे नवीन नवीन ज्या गोष्टी येतात, ते कन्सेप्ट येतात, ते सोसायटीवर अफेक्ट करतात, कशा प्रकारे सोसायटी नवीन नवीन शेप जे चेंजेस होत आहे, या सर्वांचा अभ्यास आपल्याला या सब्जेक्टमध्ये करायचा आहे. त्यामुळे आपला एकदम की रॉकेट सायन्स असणारा किंवा हायली कन्सेप्च्युअल असा हा सिलेबस नाही आहे किंवा असा हा सब्जेक्टही नाही आहे, तर हा सिस्टमॅटिक सोसायटीचा स्टडी करणारा असा एक सब्जेक्ट आहे. मग हा सब्जेक्ट नेमका कसा आपल्यासाठी युजफुल ठरू शकतो किंवा नेमका काय ठरू शकतो, तर एक बघा,
हे आहे सोशोलॉजी आणि हे आहे सोसायटीचे वेगळे कंपोनंट्स. किंवा सोसायटी केवळ माणसांनी बनत नाही किंवा इंडिव्हिज्युअलनी बनत नाही, तर सोसायटीचे अनेक कंपोनंट्स असतात. मग हे कंपोनंट कुठले, तर त्याचा हिस्टोरिकल कंपोनंट असतो की कशा प्रकारे हिस्टोरिकल इव्हेंट झाले आणि त्या हिस्टोरिकल इव्हेंटमुळे कशा प्रकारे सोसायटीला नवीन शेप मिळाला किंवा कशा प्रकारची सोसायटी इमर्ज झाली, कशा प्रकारचे कल्चरल त्या डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झाली किंवा कशा प्रकारे स्ट्रॅटिफिकेशन झाले, ते एक हिस्टोरिकल कंपोनंट असते प्रत्येक सोसायटीचा, तो आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच पद्धतीने मग आपल्याला जॉग्राफिकल पर्स्पेक्टिव्हनी स्टडी करायचा आहे की जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन कसं आहे, कुठले फॅक्टर त्या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरतात जॉग्राफीचे की जेणेकरून ते सोसायटीला शेप देतात, त्यांचं कसं कनेक्शन आहे त्याचा स्टडी आहे. त्यानंतर इकॉनॉमिक फॅक्टर आहे, तुमचं इकॉनॉमिक कशा पद्धतीचे आहे, तुमचं प्रोडक्शन लेवल कशा पद्धतीचे आहे, ट्रेड कशा आहे, लेबर कशा आहे, ते इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह आपल्याला स्टडी आहे. त्याच पद्धतीने मग आपल्याला पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह स्टडी करायचा आहे, ही फिलॉसॉफिकल पर्स्पेक्टिव्ह स्टडी करायचा आहे. कारण फिलॉसॉफी ज्यामध्ये रिलिजन एक पार्ट येते, तर रिलिजन आणि सोसायटी यांचं फार एक इम्पॉर्टंट असं एक कनेक्शन आहे. कशा प्रकारे रिलिजनमुळे सोसायटीमध्ये अफेक्ट दिसतो किंवा सोसायटीमुळे रिलिजनमध्ये चेंजेस दिसून येतात, याचा एक स्टडी. तर अशा अनेक कंपोनंट्स जे आहेत त्या सर्व कंपोनंट्सचा थोडा स्टडी आपल्याला आपल्या सोशोलॉजी या सब्जेक्टमध्ये करायचा आहे आणि सोसायटीच्या अनुषंगाने आपल्याला या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे एकंदरीत सोशोलॉजी जर आपण ऑप्शनल सिलेक्ट केला तर नेमका आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर आपल्याला सोसायटी स्टडी करायची आहे सायंटिफिक वेनी, सिस्टमॅटिक पद्धतीने. पण नेमकं सोसायटीचा काय स्टडी करायचं आहे, तर सोसायटीचे हे जे एवढे काही कंपोनंट आहे, हे सर्व कंपोनंट यांचं इंटरकनेक्शन, यांचे कजेस, यांचे कॉन्सिक्वेन्सेस, यांचे इफेक्ट, या सर्वांचा स्टडी आपल्याला सोशोलॉजीमध्ये करायचा आहे आणि हाच आपला सब्जेक्ट मॅटर राहणार आहे. त्यामुळे फारसा असा नवीन काही किंवा खूप डिफिकल्ट अंडरस्टँडिंग आहे किंवा आउट ऑफ द बॉक्स असा कुठला सब्जेक्ट मॅटर आपला नाही आहे. जे आपल्याला डे टू डे आहे किंवा जे काही तुमच्यासाठी कॉमन कंपोनंट्स आहे त्याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग हा बेस्ट ऑप्शनल कसा काय ठरू शकतो, तर याचं जर ॲनालिसिस केलं तर बघा, सोशोलॉजी हा फार ट्रेंडिंगमध्ये येणारा ऑप्शनल आहे. तुम्ही जर एकदा 4-5 वर्षातील टॉपर्सचे टॉक बघितले किंवा तुम्ही एक रिसर्च केला, तर जे टॉप 10 स्टुडंट असतात किंवा टॉप 10 ॲस्पिरंट असतात ज्यांनी UPSC एक्झाम क्लिअर केली आहे, त्यांच्यापैकी कमीत कमी 5 लोकांचा ऑप्शनल हा सोशोलॉजी असतो. त्यामुळे हा फार ट्रेंडिंग आहे. आता तो ट्रेंडिंगमध्ये का बरं आहे, कारण तो हाय स्कोरिंग आहे. जास्तीत जास्त स्कोर या सोशोलॉजी ऑप्शनल थ्रू आपल्याला अटेंड करता येते, त्यामुळे तो ट्रेंडिंगमध्ये आहे. जास्तीत जास्त ॲस्पिरंट सोशोलॉजी ऑप्शनलला ॲडॉप्ट करत आहे. मग हा हाय स्कोरिंग म्हणजे किती, तर जवळपास 500 पैकी 350 पर्यंत स्कोरिंग हा सोशोलॉजी ऑप्शनलमध्ये आपल्याला सिक्युअर करता येतो. इतका स्कोरिंग हा सब्जेक्ट आहे आणि त्यामुळे याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे आणि जास्तीत जास्त ॲस्पिरंट सोशोलॉजीला ॲज देअर फिटेस्ट ऑप्शनल म्हणून कन्सिडर करतात. मग असं कुठले घटक आहे की जे त्याचं हाय स्कोरिंग ॲबिलिटीज दाखवतात, तर आपण वन बाय वन त्या डिस्कस करू. आपली पहिली गोष्ट आहे, हे बघा की याचा जो सिलेबस आहे हा कम्पॅरेटिव्हली शॉर्ट आहे. जनरली ऑप्शनल सब्जेक्ट जे असते त्यांचे सिलेबस हे फार वास्ट असते ॲज कम्पेअर टू अदर GS सब्जेक्ट. कारण इन डेप्थ एक थरोली ॲनालिसिस आपल्याला आपल्या ऑप्शनल सब्जेक्टचं पाहिजे असते. त्यामुळे ऑप्शनल आणि डेफिनेटली हा 500 मार्कांसाठी विचारला जाणारा सब्जेक्ट आहे, त्यामुळे त्याचं ॲनालिसिस, त्याचं सिलेबस हा देखील मोठा असतो. परंतु आपला जो सोशोलॉजी हा जो ऑप्शनल आयोगाने आपल्याला दिला आहे, या सोशोलॉजी ऑप्शनलचा एक प्लस पॉईंट असा आहे की आपला सिलेबस हा कम्पॅरेटिव्हली शॉर्ट आहे. तुम्ही बाकी ऑप्शनल सब्जेक्ट जर याला कम्पेअर केलं तर तुमच्याच लक्षात येईल की आपल्याला मेनली 10 युनिट आपल्या दोन्ही पेपरमध्ये, पेपर 1मध्ये 10 युनिट आहे आणि पेपर 2मध्ये 10 युनिट आहे. त्यामुळे आपला सिलेबस कमी आहे. मग सिलेबस कमी असण्याचा फायदा काय, तर हा कमी ड्युरेशनमध्ये कव्हर होणारा ऑप्शनल सब्जेक्ट तुमच्यासाठी ठरू शकतो. तुम्हाला 4 महिने 5 महिने डेडिकेटेडली अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही हार्डली 3 ते 4 महिन्यात हा आपला तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही प्रिपेअर करू शकता. सिलेबस कमी असल्याच्यानं त्यामध्ये जे टाईम अलोकेशन आहे तेही तुमचं कमी राहणार आहे. त्यामुळे तुम्ही बाकी वेळ इतर सब्जेक्टच्या प्रिपरेशनसाठी देऊ शकता. हा याचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. आणखी जर विचार करायचा झाला तर यांचं रिलेव्हन्स आपण बघतो की UPSCचा एकंदरीत अभ्यास करत असताना आपला जो सिलेबस आहे किंवा आपला जो स्टडी आहे हा खूप मोठा होऊन जाते. कारण आपल्याला सगळे कंपोनंट, सगळे सब्जेक्ट आपल्याला कव्हर करायचे असतात. मग असं करत असताना आपला जो एक पॅटर्न असते स्टडीचा तो असतो की आपल्याला आपला अभ्यास हा लिमिट करायचा आहे. आपल्याला आपला स्टडी कमी करायचा आहे, जेणेकरून कमीत कमी वेळात आपण जास्तीत जास्त तो सब्जेक्ट प्रिपेअर करू शकू, रिवाईज करू शकू आणि त्याची प्रॅक्टिस करू शकू.
शकू. त्यामुळे इथे जर आपण सोशोलॉजीचा जर विचार केला तर सोशोलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट जर तुम्ही घेतला आणि सोशोलॉजीचा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याचा सर्वात जास्त हेल्प एसे रायटिंगमध्ये होते. किंवा एसेचे जे काही 4 टॉपिक्स येतात त्यापैकी कंपल्सरी एक टॉपिक हा सोशल बेसवर असतो किंवा सोशल इश्यूचे रिलेटेड तुम्हाला एक एसे लिहायचा असतो. जर सोशोलॉजीच्या अभ्यासामध्ये आपलं एक डिटेल ॲनालिसिस सोशोलॉजीचं असलं, एक सोशोलॉजीचं अंडरस्टँडिंग असलं, सोसायटीचं अंडरस्टँडिंग असलं तर इथला अभ्यास हा तुमचा एसे रायटिंगमध्ये कामात येऊ शकते. एखादा एसे लिहत असताना सोसायटीचा कन्सेप्ट किंवा सोसायटीचा एखादा स्ट्रॅटिफिकेशनचा कन्सेप्ट म्हणा किंवा रिजनलिझमचा कन्सेप्ट म्हणा किंवा कम्युनलिझमचा कन्सेप्ट म्हणा किंवा कास्ट सिस्टीमचा कन्सेप्ट म्हणा, असे काही जे अंडरस्टँडिंग कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपली आहे ती अंडरस्टँडिंग आपण एसे रायटिंगमध्ये पण यूज करू शकतो. त्यामुळे तुमचा हा अभ्यास एसे रायटिंगमध्ये देखील कामात येणार आहे. त्याच पद्धतीने इव्हन इन द इंटरव्ह्यूसाठीही सोसायटीचा अभ्यास तुमच्यासाठी हेल्पफुल ठरतो. कशा पद्धतीने किंवा इंटरव्ह्यूमध्ये विचारला गेणारा पहिला प्रश्न असतो की तुम्हाला IAS का व्हायचं आहे आणि तेव्हा मॅक्झिमम लोकांचा आन्सर असते की आय एम विलिंग टू सर्व द सोसायटी, मला सोसायटीसाठी काम करायचं आहे, मला सोसायटीच्या लोकांसाठी काम करायचं आहे. मग अशा प्रकारची उत्तरं देत असताना आपल्याकडून अपेक्षा असते की आपल्याला एक सोसायटीचं अंडरस्टँडिंग असणं आवश्यक आहे आणि सोसायटीचं अंडरस्टँडिंग हे आपल्याला सोशोलॉजीच्या अभ्यासातून ऑलरेडी आलेलं असते आणि त्या ठिकाणी सोशोलॉजीच्या अभ्यासातून जे अंडरस्टँडिंग आलेलं आहे ते अंडरस्टँडिंग आपल्याला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन टॅकल करतानाही होते. जेव्हा आपण मग इंटरव्ह्यूचे एक्झाम्पल देऊ किंवा इंटरव्ह्यूमध्ये जे क्वेश्चन आपण टॅकल करू तेव्हा आपल्याला सोसायटीचं अंडरस्टँडिंग हे त्या ठिकाणी कामात येईल. तिथलेही आपण क्वेश्चन टॅकल करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्व GSमध्ये देखील सोशोलॉजीचा सिलेबसचे कंपोनंट तुम्हाला दिसून येतील. जर आपण 1 बाय 1 बघितलं GS 1, आता GS 1 मध्ये आपल्याला हिस्ट्री आहे, GS 1 मध्ये आपल्याला जॉग्राफी आहे, GS 1 मध्ये आपल्याला सोशल इश्यू आहे. तर सोशोलॉजीचा अभ्यास तिथेही आपल्या कामात येणार आहे. हिस्ट्रीचा सोशोलॉजीशी कसा रिमेश तर बघा की एन्शंट काळापासून ते इव्हन मॉडर्निटीपर्यंत किंवा इंडिपेंडन्सपर्यंत आपली सोसायटी कशा प्रकारे चेंज होत गेली, फ्रीडम मुवमेंटचा कशा प्रकारचा अफेक्ट आपल्या सोसायटीवर झाला किंवा अनेक सोशल रिफॉर्म मुवमेंट्स झाल्या किंवा ट्रायबल मुवमेंट झाल्या, त्यांनी कशा प्रकारे सोसायटी चेंज झाली, एक वेस्टर्न इम्पॅक्ट इंडियन सोसायटीवर कशा पद्धतीचा आला किंवा जे काही युरोपियन ॲडव्हेंचर झाले आपल्या देशामध्ये किंवा जे युरोपियन जे काही कुठल्या सत्ता आपल्या देशात आला तर त्यांचा इम्पॅक्ट आपल्या सोसायटीवर कशा प्रकारे झाला, कशा प्रकारचं एक मिक्सिंग झालं कल्चरचं, या सर्वांचा अभ्यास करत असताना सोशोलॉजीचा अभ्यास आपल्याला हिस्ट्रीमध्ये कामात येतो आणि त्याच प्रकारे हिस्ट्रीचा काही अभ्यास आपल्याला सोशोलॉजीच्याही कामात येणार आहे. असंच जॉग्राफी आहे, सोशल इश्यू आहे, इव्हन GS 2चा पेपर GS 2 मध्ये आपल्याला पॉलिटी हा एक कंपोनंट आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. तेव्हा आपल्याला पॉलिटी, गव्हर्नन्स, ब्युरोक्रेसी, पॉलिटिकल स्ट्रक्चर, पॉवर यासारखे कन्सेप्ट स्टडी करायचे आहे. हे कन्सेप्ट आपल्याला सोशोलॉजीमध्ये कामात येणार आहे आणि सोशल पर्स्पेक्टिव्हनी याचा स्टडी हा आपल्याला GS 2 मध्ये देखील कामात येणार आहे. त्याच पद्धतीने GS 3, आता GS 3 मध्ये आपल्याला आहे हार्डली झालं तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, इकॉनॉमी आहे. तर इकॉनॉमिक हा एक कंपोनंट आपण सोसायटीमध्ये पण स्टडी करणार आहोत. आपल्याला एक डिटेल युनिट आहे तेव्हा आपल्याला इकॉनॉमीचा एक स्टडी हे सोशोलॉजीमध्ये कामात येणार आहे. त्याच पद्धतीने सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे की नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, त्या टेक्नॉलॉजी कशा प्रकारे सोसायटीवर अफेक्ट करतात, कशा प्रकारे सोसायटीला नवीन शेप देतात. तर अशा प्रकारे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पोर्शन देखील ओव्हरलॅपिंग आहे सोशोलॉजीसोबत. त्याच पद्धतीने GS 4 मध्ये इथिक्स आहे, मॉरल आहे, केस स्टडी आहे. केस स्टडी सॉल्व करताना तुम्हाला सोसायटीचं अंडरस्टँडिंग असणं आवश्यक आहे किंवा सोशल कंपोनंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मॉरल्स काय आहे, व्हॅल्यूज काय आहे, कशा प्रकारे एक ह्युमन बिहेव करते सोसायटीमध्ये. तर अशा पद्धतीने GS 4 सोबत देखील या ऑप्शनलचा सिलेबस ओव्हरलॅपिंग आहे. म्हणून तुम्ही प्रिलिमपासून ते इंटरव्ह्यूपर्यंतचा जरी विचार केला तर सर्व स्टेजेसमध्ये सोशोलॉजी ऑप्शनलचा अभ्यास हा तुमचा बाकी ठिकाणीही कामात येणार आहे, कारण ओव्हरलॅपिंग सिलेबस आपला आहे. तुमचा सिलेबस जर तुम्ही चेक केला तर आपल्या GS 1, 2, 3, 4 चारही पेपरसोबत ओव्हरलॅप करणार आहे. त्यामुळे सोशोलॉजीचा अभ्यास तुम्हाला चारही GSच्या पेपरमध्ये कामात येतील आणि त्या 4 GS पेपरचा अभ्यास तुम्हाला सोशोलॉजीमध्ये कामात येतील. एसे रायटिंगमध्ये आपल्याला हा हेल्पफुल ठरणार आहे, इव्हन इंटरव्ह्यूमध्ये देखील आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे. आणि ह्या अशा
प्रकारे ओव्हरलॅपिंग सिलेबसचा फायदा काय होतो की तुमचा जो अभ्यास आहे तो वाढण्यापेक्षा तुमचा अभ्यास हा लिमिटेड होतो. कमीत कमी अभ्यासात तुमचा जास्तीत जास्त पेपर तुमचे टॅकल होत आहे. सपोज आता तुम्ही सोशोलॉजीचा पेपर लिहित असताना एखादा क्वेश्चन तुम्हाला जर नाही येत आहे किंवा जमत नाही आहे किंवा तुमचा वाचण्यात नाही आला सोशोलॉजीच्या सिलेबसमध्ये, परंतु तुम्हाला इतर जीएसचं नॉलेज आहे किंवा इतर जीएसमध्ये ते वाचण्यात आलं आहे, तर तुम्ही डेफिनेटली सोशोलॉजीचे क्वेश्चन हँडल करू शकता. त्याच पद्धतीने इव्हन जीएसमध्ये आहे की GS2 मध्ये किंवा GS1 मध्ये किंवा कुठल्याही GS पेपरमध्ये असा एखादा क्वेश्चन आला की तुम्ही त्या पद्धतीचा क्वेश्चन तुमचा वाचण्यात नाही आला, पण तुमचा सोशोलॉजीचा अभ्यास आहे, त्यामुळे ह्या अभ्यासाच्या बेसिसवर तुम्ही तेही क्वेश्चन सॉल्व करू शकतात. इव्हन तुम्ही एसे लिहू शकतात किंवा तो सोशल इश्यूवर असतं. तर हा सर्वात मोठा फायदा एक ओव्हरलॅपिंग ऑप्शनलचा असतो की तुमचा लिमिटेड अभ्यासामध्ये तुम्ही मॅक्झिमम युअर स्कोर करू शकतात, मॅक्झिमाइज तुमचा स्कोर करू शकतो, कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणचा अभ्यासाचा त्या ठिकाणी वापर करू शकता. इव्हन याचा दुसरा प्लस पॉईंट असा आहे की स्टॅबिलिटी अँड प्रेडिक्टेबिलिटी. आता UPSCची परीक्षा म्हटली की हायली अनप्रेडिक्टेबल एक्झाम आपण म्हणतो. दरवर्षी पॅटर्न चेंज होतात, दरवर्षी क्वेश्चनची पद्धत विचारण्याची चेंज होते, टॉपिक चेंज होतात आणि त्यामुळे अभ्यास करत असताना आपला कन्फ्युजन होतो की नेमकं कुठल्या पद्धतीने पद्धत यूज करायची आहे, कशा प्रकारची प्रॅक्टिस करायची आहे. पण असलेले इश्यू आपल्याला सोशोलॉजीमध्ये येणार नाही, कारण एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येईल की एक स्टॅबिलिटी आहे. काही इम्पॉर्टंट टॉपिक असे आहेत की ज्यावर दरवर्षी आयोग प्रश्न विचारतात, काही थिंकर्स असे आहे की ज्यावर दरवर्षी प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपण पेपरचा एक अंदाज घेऊ शकतो की नेमके कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कुठले टॉपिक आपल्याला थरोली प्रिपेअर करायचे आहे किंवा प्रॅक्टिस करत असताना कशा प्रकारे आयोग क्वेश्चन विचारू शकतो याचा एक अंदाज घेऊन आपण प्रॅक्टिस करू शकतो. त्यानंतर एक प्रेडिक्टेबिलिटी आहे. असं प्रेडिक्शनमुळे तुम्हाला नोट्स बनवताना तुमचं मटेरियल कन्सोलिडेट करताना हेल्पफुल ठरते, कारण तुम्हाला नेमकं माहीत असतं की आयोग काय विचारणार आहे, कुठल्या प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येऊ शकते याचा एक अंदाज असतो आपल्याला. हा याचा एक प्लस पॉईंट आहे. त्यानंतर UPSC जर बघितलं तर लिमिटेड थिंकर्स अँड द थेरीज आहे. आता कुठलाही ऑप्शनल म्हटलं की त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पार्ट येतो तो थिंकर्सचा. थिंकर्स हे सब्जेक्टमध्ये एक थेरीज देत असतात, एक बिल्डिंग ब्लॉक देत असतात किंवा त्या डेव्हलपमेंटसाठी थिंकर्स हे फार इम्पॉर्टंट असतात. मग अनेक ऑप्शनल सब्जेक्टमध्ये अनेक थिंकर्स आहे, परंतु सोशोलॉजीमध्ये आपल्याला वेल डिफाईन आणि सिस्टमॅटिकली डिफाईन करून दिलेले फक्त 6 थिंकर्स आपल्याला आहे आणि या 6च थिंकरची आपल्याला स्टडी करायची आहे आणि त्यांच्या ज्या थेरीज आहे त्या केस स्टडीज आहे याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. त्यामुळे खूप मॅक्झिमम नंबर ऑफ थिंकर्स आहे किंवा तुमचा मॅक्झिमम नंबर ऑफ सिलेबस आहे किंवा नवीन कन्सेप्ट तुम्हाला शिकायचा आहे, हाही पोर्शन नाही. एकंदरीत 6 थिंकर्स पेपर 1 मध्ये आहे आणि 3 ते 4 थिंकर्स पेपर 2 मध्ये. एवढेच थिंकर्स आपल्याला सोशोलॉजी ऑप्शनलमध्ये करायचे आहे. आपण पुढे जाऊन सिलेबसचं ॲनालिसिस करू तेव्हा हे लक्षात येईल. आणि त्यामुळेच हा जो सब्जेक्ट आहे हा सुटेबल आहे सर्व बॅकग्राऊंडसाठी. आता सोशोलॉजी सब्जेक्टचा जर एकंदरीत विचार केला तर आपल्या लक्षात येतो की सोशोलॉजी हा हायली कन्सेप्च्युअल सब्जेक्टही नाही आहे आणि सोशोलॉजी हा हायली थेरॉटिकली सब्जेक्ट नाही आहे. तर सोशोलॉजीचा जो सिलेबस आहे किंवा सोशोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे हा वेल बॅलन्स्ड असा सब्जेक्ट आहे. यामध्ये काही 50% थेरॉटिकल असेल तर 50% कन्सेप्च्युअल आहे आणि असा याचा एक नेचर असल्यामुळे हा कुठल्याही बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला सुटेबल ठरू शकतो. मग तुम्ही इंजिनिअरिंगचे राहा, तुम्ही मेडिकलचे राहा, तुम्ही सायन्स फील्डचे राहा किंवा तुम्ही आर्ट फील्डचे राहा, तुमचं कन्सेप्च्युअल आणि थेरी दोन्ही जर अंडरस्टँडिंग व्यवस्थित असेल तर तुमच्यासाठी हा सोशोलॉजीचा अभ्यास करणं हा फार इझी जाऊ शकतो किंवा फार कमी मेहनतीमुळे मध्येही तुम्ही हा सब्जेक्ट इझिली ॲडॉप्ट करू शकता. आणखी जर तुम्ही बघायचं झालं की त्यानंतर क्वेश्चन्स जे आहेत ते सर्वात इम्पॉर्टंट जो टॉपिक येतो तो म्हणजे करंट अफेअर. आता करंट अफेअरचा रोल आपल्या ह्या ऑप्शनमध्ये राहणार आहे की करंट टेम्पररी जे काही ट्रेंड सोसायटीमध्ये येत आहे त्या सोसायटीच्या ट्रेंडचा करंट अफेअरचाही यूज आपल्याला सोशोलॉजीमध्ये होत आहे. ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते करंटली ओरिएंटेडसुद्धा प्रश्न आपल्याला पेपर 2 मध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता रिसेंटली जे वर्क फ्रॉम होम हा कन्सेप्ट पॅन्डेमिकमध्ये, मग त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपल्या सोशोलॉजीमध्ये राहतील किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखा आहे. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखा टॉपिक एक हायली पॉप्युलेटेड कंट्रीसाठी युजफुल ठरणार का याचं एक ॲनालिसिस करा किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्या सोशोलॉजीमध्ये फ्रेम होऊ शकतात. किंवा एक सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा इमर्जिंग ट्रेंड आहे सोशल मीडिया सध्या खूप इम्पॉर्टंट घेत आहे. मग कशा प्रकारे सोशल मीडिया सोसायटीला चेंज करत आहे किंवा कशा प्रकारे इम्पॅक्ट होत आहे, याचे कॉन्सिक्वेन्सेस काय
सोसायटीवर होत आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन देखील सोसायटीमध्ये किंवा सोशोलॉजीमध्ये विचारले जातात. तर अशा प्रकारे करंट अफेअर ओरिएंटेड ही क्वेश्चन सोशोलॉजीमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि याच करंट अफेअरसाठी परत तुम्हाला वेगळं काही स्टडी करायची किंवा वेगळं स्टडी मटेरियल यूज करायची गरज नाही आहे. आपण आपल्या नॉर्मल GS सब्जेक्टसाठी जे करंट अफेअरचे मटेरियल यूज करतो, एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपलं योजना आहे, कुरुक्षेत्र आहे, यासारखे जे मॅगझिन्स आहे, त्यानंतर आपण हिंदू एडिटोरियल वाचतो किंवा इंडियन एक्सप्रेसचे एडिटोरियल वाचतो, तर हेच करंट अफेअरचे मॅगझिन एडिटोरियल आपल्यासाठी सोशल इश्यू टॅकल करायला पण युजफुल ठरतात. कुठल्याही करंट अफेअरच्या मॅगझिन्सचा जर तुम्ही वापर करत असाल किंवा तुम्ही वाचत असाल तर त्यामध्ये सोशल इश्यू नावाचा एक कंपोनंट येते. तर हे सोशल इश्यूज काय आहे? हे सोशल इश्यू म्हणजेच सोशोलॉजीच्या करंट अफेअरचा स्टडी मटेरियल आहे. त्यामुळे आपल्या ऑप्शनसाठी तुम्हाला वेगळं स्टडी मटेरियल कलेक्ट करायचं किंवा वेगळ्या एक करंट अफेअर्सच्या नोट्स बनवायचं का गरज पडणार नाही आहे. इवन तुम्ही जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा डे टू डे GSची प्रिपरेशन करत असताना जे करंट मटेरियल यूज करतात त्यातूनच आपला ऑप्शनलचंही करंट अफेअर कव्हर केल्या जाणार आहे. इवन रिलेटेबल स्टडी मटेरियल किंवा अवेलेबिलिटी ऑफ स्टडी मटेरियल. बरेचदा काय होतं की आपण अभ्यास तर करू शकतो किंवा आपल्यामध्ये ती कॅपेबिलिटीज असते, परंतु आपल्याला ते ॲप्रोप्रिएट बुक बघण्यासाठी किंवा नोट्स बघण्यासाठी किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे किंवा स्टडी मटेरियल आहे याची अवेलेबिलिटी नसल्यामुळे फार इश्यू क्रिएट होते की नेमकं कशातून वाचायचं आहे, काय वाचायचं आहे, याचं तर बुकच नाही आहे किंवा कशातून मी अभ्यास करू, हे करू का, ते करू का. तर असला प्रॉब्लेमही सोशोलॉजीसोबत नाही आहे. वेल डिफाईंड असे वेगवेगळे मार्केटमध्ये तुम्हाला नंबर ऑफ स्टडी मटेरियल मिळून जातील. त्यामुळे जो तुमचा कंप्लीट सिलॅबस कव्हर करून देणार आहे किंवा कंप्लीट एक ॲनालिसिस करण्यासाठी तुम्हाला एक अवेलेबिलिटी भेटून जाईल. अनेक प्रकारच्या नोट्स आहे, सोशल इश्यूज कव्हर केलेले करंट अफेअरचे मॉड्यूल्स सेपरेटली सोशोलॉजीसाठी मिळून जातात. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे सोशोलॉजीच्या. त्यामुळे प्रिपरेशन करत असताना कुठल्याही प्रकारची कमतरता तुम्हाला भासणार नाही. सर्व गोष्टी या ऑप्शनलसाठी अवेलेबल आहे. त्याचं सोशल इश्यूज, न्यूजपेपर रीडिंग आपण हे करतोच आणि तोच अभ्यास आपल्याला इकडेही कामात येणार आहे. आणि हे सर्व क्रायटेरियामध्ये फिट होत असताना ह्या सर्व गोष्टी अवेलेबल आहे. त्यामुळेच सोशोलॉजी हा हाय स्कोरिंग सब्जेक्ट ठरतोय. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की जेव्हा आपण बोललो की ती सोशोलॉजी काय आहे, तर सोशोलॉजी हा पॉप्युलर आहे कारण तो हाय स्कोरिंग आहे. तो का बरं हाय स्कोरिंग आहे? कारण आपण जे डिस्कस केलं ह्या सर्व गोष्टींमुळे तो हाय स्कोरिंग आहे. तुमचा सिलॅबस कमी आहे, ओव्हरलॅपिंग सिलॅबस आहे, प्रत्येक सब्जेक्टमध्ये याचा अभ्यास तुम्हाला कामात येणार आहे आणि बाकीचा अभ्यास देखील तुमचा सोशोलॉजी ऑप्शनलमध्ये कामात येणार आहे. स्टडी मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आहे. करंट ओरिएंटेड क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे आणि त्यासाठी तुम्हाला वेगळं करंट अफेअर करायचं नाही आहे. जे आपण रेग्युलर GSसाठी करतोय तेच तुम्हाला वापरायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे इझी अंडरस्टँडिंग होणारा हा आपला सब्जेक्ट आहे. हायली थेरॉटिकल नाही आहे, हायली कन्सेप्च्युअल नाही आहे. विदिन 3 to 4 मंथ्स ड्युरेशनमध्ये हा कंप्लीट होणारा असा सिलॅबस आहे. आणि हे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स असल्यामुळे हा सोशोलॉजी ऑप्शनल तुम्हाला हाय स्कोर मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आणि हा हाय स्कोर करून देतो, त्यामुळेच हा सर्वात जास्त पॉप्युलर असा सब्जेक्ट आहे. त्यामुळे सोशोलॉजीला तुम्ही ऑप्शनल सिलेक्ट करत असताना नक्कीच ह्या सर्व गोष्टींचा विचार करू शकता. आणि सर्व गोष्टींचा विचार करत असताना लक्षात येईल की 360 डिग्रीने एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला सोशोलॉजी हा खरोखर हेल्पफुल ठरू शकतो. आता नेमकं कशाच्या बेसिसवर आपण हे बोलतोय, तर हे बोलण्यासाठी मी तुम्हाला सिलॅबस दाखवते. नेमकं सोशोलॉजीचा सिलॅबस काय आहे बघा. सिलॅबसचा बघितल्यानंतरच तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका हा सब्जेक्ट काय आहे किंवा किती मेहनत आपल्याला या सब्जेक्टसाठीच लागणार आहे. तर हा सोशोलॉजीचा पेपर 1 आहे. पेपर 1मध्ये आपल्याला सोशोलॉजी ॲज अ डिसिप्लिन किंवा फंडामेंटल्स ऑफ सोशोलॉजी बघायचं आहे की जनरलाइज कन्सेप्ट काय आहे, सोशोलॉजीच्या जनरलाइज्ड थेअरी काय आहे, कशा प्रकारे सोशोलॉजी ॲज अ ब्रांच इमर्ज झाली. तर जनरलाइज्ड कन्सेप्च्युअल स्टडी हा आपल्याला पेपर 1मध्ये आहे. आणि हे जे काही आपण पेपर 1मध्ये शिकणार आहोत या सर्व पेपरचं अप्लिकेशन इंडियन सोसायटीवर करायचं आहे, तो आहे आपला पेपर 2. म्हणजे सपोज की आपण जर एक जनरलाइज्ड थेअरी पेपर 1मध्ये शिकतो तर त्याचं अप्लिकेशन इंडियन सोसायटीवर कसं आहे हाच राहणार आहे आपला पेपर 2. त्यामुळे आपल्याला पहिला पेपर जर आपला कन्सेप्च्युअली क्लिअर असला तर पेपर 2चा अभ्यास करत असताना आपल्याला फारशी मेहनत करायची गरज नाही आहे. बस जे पहिल्या पेपरमध्ये आपण शिकतोय त्याचंच अप्लिकेशन आपल्याला सेकंड पेपरमध्ये इंडियन सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हने करायचं आहे. दॅट्स इट. अशा पद्धतीने हा लवकरात लवकर कव्हर होणारा आणि लवकरात लवकर प्रिपेअर होणारा सब्जेक्ट आहे. तर बघा पेपर 1मध्ये आपल्याला 10 युनिट आहे. पहिलं युनिट बघा
फर्स्टच युनिट आहे सोशोलॉजी ॲज अ डिसिप्लिन. यामध्ये सोशोलॉजीचा कशा प्रकारे इमर्जन्स झाला किंवा एक ब्रांच म्हणून, एक स्टडी फील्ड म्हणून कशा प्रकारे इमर्ज झाला याचा एक बॅकग्राऊंड आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर मग पेपर 2 मध्ये सोशोलॉजी ॲज अ सायन्स. आता एखादी नवीन फील्ड जेव्हा तयार होते स्टडीची, मग ती सायन्स आहे की सोशल सायन्स आहे की आर्टची आहे, याच्यावर एक थोडी डिबेट झाली. त्यानंतर मग सोशोलॉजीला सायन्स म्हणू शकतो का की नाही म्हणू शकत, याच्याबद्दलचं डिस्कशन आपल्याला पेपर 2 मध्ये करायचं आहे. मग आता पेपर 3 बघा की जर सोशोलॉजी सायन्स आहे असं जर आपण म्हणतोय, तर मग सायन्सच्या सब्जेक्टची एक रिसर्च असते, मेथड्स असते, त्याचं एक ॲनालिसिस करायची एक पद्धत असते. मग त्याच पद्धतीने सोशोलॉजीमध्ये कुठल्या कुठल्या रिसर्च मेथड आहे, सोशोलॉजीचं कशा प्रकारचं ॲनालिसिस करायचं आहे, कुठलं पॅटर्न आहे, कुठल्या मेथड्स फॉलो करायचं आहे, याचं डिस्कशन आपल्याला युनिट 3 मध्ये करायचं आहे. आणि चौथा युनिट आहे जो सर्वात इम्पॉर्टंट युनिट असतो कुठल्याही ऑप्शनलचा, तो आहे सोशोलॉजिकल थिंकर्स. तर जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला लिमिटेड 6च थिंकर्सचा स्टडी आपल्याला सोशोलॉजीमध्ये करायचा आहे. त्यामध्ये 6 म्हणजे कार्ल मार्क्स आहे, इमाईल डर्खीम आहे, वेबर आहे, पार्सन आहे. तर यासारखे सोशल थिंकर्स आणि त्यांनी दिलेल्या थेरीज, त्यांच्या असलेल्या केस स्टडीज, याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. नंतर युनिट 5 आहे जो स्ट्रॅटिफिकेशन आणि मोबॅलिटी. मग स्ट्रॅटिफिकेशन आणि मोबॅलिटी कन्सेप्ट काय आहे की सोसायटी अनेक वेनी क्लासिफाईड झालेली आहे, कास्टच्या बेसिसवर, रेसच्या बेसिसवर. त्यानंतर फंडामेंटल अनेक ग्रुप्स आहे, जेंडर आहे, इथनिसिटी आहे. तर हे कशा प्रकारे क्लासिफिकेशन होते, का बरं सस्टेंड होते, का बरं इक्वॅलिटी नाही मेंटेन होत, तर याचं एक डिस्कशन आपल्याला ह्या युनिटमध्ये करायचं आहे. आणि 6 नंतर जे मी तुम्हाला कंपोनंट म्हणत होती सुरुवातीपासून की ओव्हरलॅपिंग आपला जो सिलेबस आहे तो कसा आहे, तर तुमच्या इथून लक्षात येईल बघा. 6th युनिट आहे आपलं वर्क्स अँड इकॉनॉमिक लाईफ. या वर्क्स आणि इकॉनॉमिक लाईफमध्ये तुम्हाला कम्प्लिटली इकॉनॉमीचा स्टडी करायचा आहे, परंतु तो सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी करायचा आहे. जे तुम्ही इकॉनॉमीमध्ये शिकले बघा, ऑर्गनायझेशन्स ऑफ वर्क कशा प्रकारे, फ्युडल सोसायटी, इंडस्ट्रियल सोसायटी, कॅपिटलिस्ट सोसायटी, फॉर्मल इनफॉर्मल ऑर्गनायझेशन, त्यानंतर लेबर आहे, ट्रेड युनियन आहे. हे जे काही तुम्ही इकॉनॉमीमध्ये स्टडी केला असेल याचा स्टडी आपल्याला परत या ठिकाणी करायचा आहे सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी. त्यानंतर आपला 7th युनिट बघा पॉलिटिक्स अँड सोसायटी. पॉलिटिक्स अँड सोसायटीमध्ये आपल्याला परत तेच आहे की जो सोशोलॉजिकल थेरीज ऑफ पॉवर, की पॉवर कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला दिली जाते किंवा पॉवरच्या थेरीज काय आहे, नेशन काय आहे, स्टेट, सिटिझनशिप, डेमोक्रेसी, ॲगिटेशन, सोशल मुवमेंट कशाला म्हणतात, ब्युरोक्रेसी काय आहे, प्रेशर ग्रुप काय, या सर्वांचा अभ्यास तुम्ही GS2 या पेपरमध्ये केला असेल. हाच अभ्यास आपल्याला परत या ठिकाणी करायचा आहे, पण तो पण कसा सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने, की नेमकं सोसायटीमध्ये कसा सस्टेंड होतं, सोसायटीमध्ये याचा काय इफेक्ट होणार आहे, सोसायटीमध्ये कशा प्रकारे अशा गोष्टींचा इमर्जन्स केला जातो किंवा कशा प्रकारे सस्टेंड होते, यांची लाईफ सायकल काय असते, अशा पद्धतीने स्टडी आपल्याला करायचं आहे. तर यामध्ये वेगळं काही नाही आहे. जे तुम्ही पॉलिटीमध्ये शिकला आहेत ते तुम्हाला 7th युनिटमध्ये शिकायचं आहे, जे तुम्ही इकॉनॉमीमध्ये शिकला आहेत ते तुम्हाला 6th युनिटमध्ये शिकायचं आहे. रिलिजन अँड सोसायटी, कशा प्रकारे वेगवेगळे रिलिजियस आहे, त्यांचे टिनट्स कसे आहे, कशा प्रकारे रिलिजनचा आपल्या बिहेवियरवर अफेक्ट होतोय, कशा प्रकारे फंडामेंटलिझमचा कन्सेप्ट आला आहे. त्यानंतर ॲनिमिझम काय आहे, मोनिझम काय आहे, रिलिजनच्या कुठल्या कुठल्या थेरी आहे, सिक्युलरायझेशन कशा प्रकारचं आहे, याचा एक डिटेल स्टडी आपल्याला आपल्या 8 युनिटमध्ये करायचा आहे. त्यानंतर सिस्टीम ऑफ किनशिप हा सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यानंतर सोशल चेंजेस इन मॉडर्न सोसायटी, की जसं जसं सोसायटी चेंज होत जाते किंवा मॉडर्निटी येत जाते, मग कशा प्रकारे सोसायटी चेंज होते किंवा कशा प्रकारे त्याचा अफेक्ट केला जातो, याचा आपल्याला स्टडी या युनिट 10 मध्ये करायचा आहे. आणि हाच आपला एक आहे पेपर 1. यामध्ये नवीन असं काहीही नाही आहे की तुम्ही कधी शिकले नाही आहे किंवा तुम्ही कधीच वाचलं नाही आहे किंवा तुम्हाला हा कन्सेप्टच माहीत नाही आहे, अशा प्रकारचा आपल्याला सिलेबस नाही आहे. इव्हन तुम्ही जे काही शिकले आहे त्यालाच आपल्याला एक नवीन पॅटर्ननी, नवीन पद्धतीने, नवीन पर्स्पेक्टिव्हनी सोसायटीला बेस पकडून आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यामुळे आपण म्हणतो की सोशोलॉजी बेस्ड ऑप्शनल का ठरतो, कारण इथं आपल्याला दिसतो की डे टू डे लाईफमध्ये याचं रिलेव्हन्स आहे. रिलेव्हन्स आहे म्हणजे काय की सोशोलॉजीचा स्टडी करताना तुम्हाला असं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, इंडियन ओशन डायफॉल किंवा जसं इकॉनॉमीमध्ये आपण शिकतो शेअर मार्केट किंवा इन्फ्लेशनरी पॉलिसीज कुठल्या आहे किंवा स्विच ऑपरेशन RBIचं, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला नाहीच शिकायच्या आहेत. तुम्ही डे टू डे लाईफमध्ये तुमच्याशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टीचाच स्टडी तुम्हाला सोशोलॉजीमध्ये करायचा आहे. सोशोलॉजीमध्ये काय शिकायचं आहे, तुमची मॅरेज सिस्टीम काय
काय आहे, तुमची फॅमिली सिस्टीम काय आहे, किनशिप काय आहे, कास्ट सिस्टीम काय आहे, अनटचेबिलिटी सारखा कन्सेप्ट कशा आहे, हे कन्सेप्ट तुम्हाला हायली रिलेव्हन्स आहे. तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे, तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल थोडीफार तरी माहिती आहे. याच सर्व तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टीचा थोडा सायंटिफिकपणे, थोडा सिस्टमॅटिकपणे अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे सोशोलॉजी आहे. त्यामुळे सोशोलॉजीचा अभ्यास हा फार इंटरेस्टिंग ठरतो. खूप मजा आपल्याला या सोशोलॉजीचा अभ्यास करताना येते, कारण आपण ते जगत असतो आणि ज्या गोष्टींना आपण जगत असतो, ज्या गोष्टींना आपण रोज बघत असतो, त्या गोष्टींना एक वेगळ्या व्ह्यूनी अभ्यास करत असताना आपल्याला एक इंटरेस्ट येतो की अरे असं पण असते का, अरे असा पण अशा प्रकारे फायदा होत असते का, अरे आपण डिफरन्शिएट करतोय का सोसायटीवर. फॉर एक्झाम्पल आता मी सांगायचं झालं की सोशल मीडिया. आता सध्या नवीन ट्रेंड काय आहे की आपण कास्टच्या बेसिसवर क्लासिफिकेशन किंवा रेसच्या बेसिसवर, इथनिक ग्रुपच्या बेसिसवर अशा प्रकारचं तर क्लासिफिकेशन सोसायटीमध्ये बघत आलो आहे. पण सध्या कसला ट्रेंड सुरू आहे, सोशल मीडियाचा. जे लोक सोशल मीडियाचा यूज करतात त्यांचा एक वेगळा क्लास, आणि जे लोक सोशल मीडियाचा यूज करत नाही अशा लोकांना आज आपण बॅकवर्ड म्हणून कन्सिडर करतो. तुम्हीच बघा, तुमच्या आजूबाजूला जर असे व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आले आणि तुम्ही त्यांना विचारलं तू व्हॉट्सअपवर आहे का रे, आणि त्यांनी जर म्हटलं नाही, तर तुम्ही त्याच्याकडे जो बघण्याचा तुमचा जो एक पर्स्पेक्टिव्ह असतो तो लगेच चेंज होतो की अरे व्हॉट्सअपवर नाही आहे, सोशलवर नाही आहे. म्हणजेच इनडायरेक्टली तुम्ही काय करताय, इनडायरेक्टली तुम्ही सोसायटीमध्ये क्लासिफिकेशन करत आहे. एक नवीन ट्रेंड सोसायटीला क्लासिफिकेशनचा सुरू आहे. तर हाच स्टडी आपल्याला सोशोलॉजीमध्ये करायचा आहे. वेगळा काहीही करायचं नाही आहे, वेगळा अभ्यासही करायचा नाही आहे. आणि हे सर्व करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा ओव्हरलॅपिंग सिलेबस. हाच अभ्यास तुम्हाला बाकी सब्जेक्टमध्येही कामात येणार आहे आणि बाकीचाही अभ्यास तुम्हाला इकडेही कामात येणार आहे. त्यामुळे सोशोलॉजी ऑप्शनल जर आपण घेतोय किंवा सोशोलॉजीचा जर आपण स्टडी करतोय, तो आपला अभ्यास हा वाढणारा नाही आहे, इव्हन आपला अभ्यास हा कमी होणार आहे. आणि अभ्यास जर कमी होत असेल, कमी पिरियडमध्ये आपला एखादा सब्जेक्ट प्रिपेअर होत असेल, तर तेवढाच आपला उरलेला वेळ हा आपण ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिसवर, रिव्हिजनवर, टेस्ट पेपर सॉल्व करण्यामध्ये तिकडे इन्व्हेस्ट करू शकतो. आणि ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला आपला स्कोरिंग वाढवण्यासाठी मदत करते. आणि अशा प्रकारे हा ऑप्शनल आपल्याला हाय स्कोर मिळवून देऊ शकतो. त्याच पद्धतीने याचा पेपर 2 जर आपण बघितला, ज्या पद्धतीने मी तुम्हाला पेपर 1 सांगितला, हा याचा पेपर 2 आहे की जे काही मग आपण पेपर 1 मध्ये शिकणार आहोत त्याचंच अप्लिकेशन आपल्याला पेपर 2 मध्ये बघायचं आहे. याचा पेपर 2 चाही सिलेबस 3 सेक्शनमध्ये डिवाइड आहे. त्याच्यामध्ये पहिला सेक्शन आहे तर बघा इंट्रोडक्शन टू इंडियन सोसायटी. मग सोशोलॉजी जी ब्रांच स्टडी झाली, मग इंडियामध्ये नेमकी सोशोलॉजी ही ब्रांच कधीपासून इमर्ज झाली, कधीपासून इंडियन सोसायटीचा सिस्टमॅटिकली स्टडी करण्यात आला, याचा एकंदरीत डिस्कशन किंवा याचा एकंदरीत स्टडी आपल्याला पेपर 1 मध्ये करायचा आहे. इंडियन सोशोलॉजिस्ट कोण कोण आहे, इथेही आपल्याला बघा फक्त 3 ते 4 थिंकर्स आपल्याला स्टडी करायचे आहे, यांचा एक पर्स्पेक्टिव्ह स्टडी करायचा आहे. त्यानंतर मग सोशल स्ट्रक्चर. आता इंडियन सोशल स्ट्रक्चर डिफरंट आहे. आपल्याकडे कास्ट सिस्टीम आहे, त्यानंतर आपल्याकडे अनटचेबिलिटी सारखे कन्सेप्ट आहे, आपल्याकडे अनेक ट्रायबल ग्रुप्स आहे. मग हे ट्रायबल ग्रुप्सचे काय प्रॉब्लेम आहे, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवायचं आहे की त्यांना मेन स्ट्रीममध्ये सेग्रिगेट करायचं आहे, असले प्रॉब्लेम, तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन काय आहे. अनेक नवीन जे फॉर्म्स येतात, त्यानंतर वुमेनचे प्रॉब्लेम्स आहे, लँड टेन्युअर सिस्टीम कशा प्रकारचे झाल्या आहे, ट्रायबल्सचे मुवमेंट कशा प्रकारे झाले आहे. तर हे एक इंडियन सोसायटीचा आपल्याला स्टडी या पेपरमध्ये करायचा आहे. आणि त्याच पद्धतीने याचा तिसरा जो कन्सेप्ट आहे तो आहे सोशल चेंजेस इन इंडिया. ज्या पद्धतीने आपण पेपर 1 मध्ये लास्ट युनिट बघितलं की ओव्हरऑल सोसायटीमध्ये किंवा ओव्हरऑल सिव्हिलायझेशनमध्ये कशा प्रकारे मॉडर्निटी येत आहे, नवीन गोष्टी ट्रेंड करत आहे आणि त्या रिलेशनमध्ये कशा प्रकारे सोसायटी चेंज होत आहे. सेम मॅनरनी आपल्याला इंडियनच्या पर्स्पेक्टिव्ह मग या सेक्शनमध्ये स्टडी करायचं आहे की इंडियामध्ये कशा प्रकारचे नवीन ट्रेंड्स येत आहे, इंडियामध्ये कशा प्रकारे टेक्नॉलॉजीमुळे नवीन शेप सोसायटीला मिळत आहे, कशा प्रकारचे नवीन ट्रेंड आपल्याला बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल आता इंडियामध्ये रिसेंटली एक सोलोगामी नावाचा कन्सेप्ट आला. हा काय आहे, सोलोगामी म्हणजे काय आहे की स्वतः आपण मॅरेज करू शकतो. मग हे अशा प्रकारचे नवीन कन्सेप्ट येत असताना या सोसायटीवर कशा प्रकारे इफेक्ट होणार आहे, ज्याला सोसायटी ॲडॉप्ट करणार की नाही, किंवा अशा चेंजेस कशामुळे येते, याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. किंवा नवीन आणखी एक लिव्ह इन रिलेशनशिप सारखे कन्सेप्ट आहे जे करंटली पण खूप रिलेटेबल कन्सेप्ट सुरू होता किंवा करंट अफेअरमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये असणारा हा कन्सेप्ट होता. मग याचा आपल्याला सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी स्टडी करायचा
करायचा आहे. त्यानंतर एक न्यूक्लिअर फॅमिलीसारखा कन्सेप्ट आहे. तर अशा अनेक प्रकारचे कन्सेप्ट किंवा जे सोशली ट्रेंड असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला डे टू डेमध्ये दिसून येतात, तोच आपल्याला थोडा सोशलॉजिकल त्याला एक टच देऊन आपल्याला या आपल्या पेपरमध्ये शिकायचा आहे. तर अशा पद्धतीने एक ओव्हरऑल आपला सोशोलॉजी हा सब्जेक्ट राहणार आहे. सोशोलॉजी सब्जेक्टचे नेमके काय काय फायदे आहे, कशा प्रकारे हा हेल्पफुल ठरू शकते, कशा प्रकारे याचा सिलेबस आहे, नेमका याचा स्टडी मॅटर कुठला आहे, हे सर्व आपण डिस्कस केलं आहे. त्यानंतर याचे प्लस पॉईंट की हा तुम्हाला कशा प्रकारे फायदेशीर ठरतो, कशा प्रकारे याचा सिलेबस आहे, याचं एक डिटेल ॲनालिसिस आपण या ठिकाणी करत आहे. आणि हा वन ऑफ द बेस्ट ऑप्शनल तुमच्यासाठी ठरू शकतो अशा पद्धतीचा हा एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे. आणि त्यामुळेच आम्ही आमच्या विदर्भ IAS अकॅडमी थ्रू हा ऑप्शनल सब्जेक्ट सुरू करतो आहे. लवकरातच आमची नवीन बॅचेस सुरू होणार आहे आणि या दोन्ही बॅचेस आमच्या दोन्ही मोडमध्ये, ऑनलाईन मोडमध्ये आणि ऑफलाईन मोडमध्ये देखील सुरू होणार आहेत. आणि ह्या बॅचेस आपण दोन्ही लँग्वेजमध्ये घेणार आहोत. म्हणजे जे स्टुडंट इंग्लिशमध्ये प्रिपेअर करणार आहे त्यांच्यासाठी इंग्लिश मिडियमची बॅच, आणि जे स्टुडंट मराठी भाषेमध्ये प्रिपेरेशन करत आहे त्यांच्यासाठी मराठी भाषेमध्ये देखील आपण बॅचेस सुरू करतोय. त्याचं एकंदरीत काय शेड्यूल राहणार आहे, काय फॉर्मॅट राहणार आहे, त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला विदर्भ IAS ॲपवर मिळून जातील. तुम्ही ॲपला भेट द्या, तिथे सर्च करा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल की ऑनलाईन बॅच कसेस काय आहे, ऑफलाईन बॅचचं स्ट्रक्चर काय आहे, कशा प्रकारचं स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील, नेमकं कशा प्रकारे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुमची करून घेण्यात येईल, या सर्वांचं डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. तर अशा प्रकारे आज आपण या सेशनमध्ये आपण सोशोलॉजी हा सब्जेक्ट डिस्कस केला. तुम्हाला या ऑप्शनल सब्जेक्टबद्दल काही क्युरीज असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद. थँक्यू. आय होप